एका सुंदरशा सकाळी तुम्हा सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत हीच या युनिवर्सकडे प्रार्थना। आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान अशी प्रोडक्टिव्ह झाली। सकाळी अभ्यासानेच दिवसाला सुरुवात केली। अभ्यास झाला ना की मनाला खूप भारी वाटतं। सध्या सगळीकडेच MPSC परीक्षा ऑनलाईन घेणार या चर्चेमुळे सर्वांनाच धक्का बसलेला आहे व मुलांचा अभ्यास काही होत नाही। मी देखील त्यातलीच एक आहे। ऑफलाईन परीक्षेमध्ये जसा पेपर सोडवता यायचा किंवा मनाला खूप कॉन्फिडन्स वाटायचा तसा ऑनलाईनमध्ये वाटणं शक्यच नाही आहे। पण करणार काय, अभ्यास थांबून तर चालणार नाही। बघू, आपण हीच आशा धरूयात की परीक्षा ऑफलाईनच होईल। आपल्या सर्वांना जितके शक्य असेल तितकं आपण आपल्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात आणि परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे। कारण ऑफलाईन परीक्षा जितकी पारदर्शक होईल ना तितकी ऑनलाईन होणं शक्यच नाही आहे। आणि याआधीचा देखील आपल्याला अनुभव आहेच ना, ऑनलाईन परीक्षेमध्ये किती मोठे फ्रॉड झालेले आहेत। आणि त्या नॉर्मलायझेशनमुळं तर 90 मार्काचे 160 मार्कसुद्धा झालेले आहेत आणि ज्याला 160 मार्क असतील त्याचे 90 देखील झालेले आहेत। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं अभ्यास करायचा असेल तर सलग 3 ते 4 तास मिळालेच पाहिजेत। पण आमच्यासारख्या गृहिणींना तर हे शक्य नाही, कारण घरातील सगळी कामं करून सगळ्यांचं बघून करिअरसाठी धडपडायचं आहे। जेव्हा आपल्याला असे 3 ते 4 तास मिळत नाही तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडतात आणि हे माझ्याच्यानी होणारच नाही, त्यामुळे मी ते करणारच नाही असं म्हणतात आणि अभ्यासाला वेळच देत नाहीत। पण विचार करा, आजच्या धावपळीच्या लाईफमध्ये असा सलग वेळ मिळणं किती कठीण आहे। म्हणून मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। ती कन्सेप्ट आहे पॉकेट लर्निंगची। म्हणजे सलग तासनतास अभ्यास करण्यापेक्षा आपल्याला जसा वेळ मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे टाईमच्या पॉकेटनी अभ्यास करायचा। आता हे टाईम पॉकेट्स म्हणजे नक्की काय बरं? तर तुम्ही जेव्हा बसनी किंवा ट्रेननी प्रवास करत आहात तर त्यातील 15 मिनटं तुम्हाला मिळतातच, तर हे झालं 15 मिनटाचं पॉकेट। जेव्हा आपली एखादी भाजी शिजती आहे तर ती भाजी शिजायला 10 मिनटं तर लागतीलच ना, तर हे झालं 10 मिनटाचं पॉकेट। समजा आपण चहा बनवायला ठेवला आहे तर चहा उकळायला 5 मिनटं तर लागतातच ना, तर या 5 मिनटामध्ये तुमचा एखादा 5 ते 10 MCQs वाचून होतील किंवा एखादा छोटासा टॉपिक वाचून होईल, तर याला म्हणायचं 5 मिनटाचं पॉकेट। असे पॉकेट काढून तुम्ही नक्कीच दिवसाचा 3 ते 4 तास अभ्यास करू शकता।